हे पहा, सुरेश चाळके आपल्या हरभरा पिकासाठी असं पाण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. पाणी फुटून जाऊ नये पुढील पिकासाठी, त्यासाठी त्यांनी उसाच्या पाल्याची मोदळा, त्याला पेंडी म्हणतात, आणून लावलेली आहे. आणि अशा प्रकारे यांनी दुसऱ्या पाटानं दुसऱ्या ह्याला पाणी त्यांनी लावलेलं आहे. आता प्रत्यक्ष आपण त्यांची मुलाखत घेऊया. नमस्कार सर. नमस्कार गुरुजी. नमस्कार. बोला, आम्हाला जर हरभरा पिकाबद्दल माहिती सांगा. बीज प्रक्रिया वगैरे काय काय असते ते सांगा. हरभरा पीक अलीकडं पश्चिम महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात केलं जातं आहे. की ही जास्तीत जास्त ओळख ही जी जास्त पश्चिम विदर्भ मराठवाडा या कोरडवाहू भागात जास्त केलं जातं, कारण कमी पाण्याचं पीक याला संबोधलं जातं हरभऱ्याला. आणि दुसरी गोष्ट, हरभऱ्यामध्ये आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात व्यावसायिक दृष्टिकोन त्याकडे बघितला जात नाही. हरभऱ्याकडं एक दुर्लक्षित पीक असं म्हटलं तरी चालेल हरभऱ्याला. आणि हरभऱ्याला महत्त्वाचं काय आहे तर जरा इकडे बघा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याला मुळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याला बेवडासाठी केलं जातं. पण अलीकडं आर्थिक दृष्टिकोन बघितला, गडी माणसाची मजुरांची कमतरता, ही बाकी सगळं जर बघितलं तर फक्त बेवडाचं पीक न घेता याला एक हंगामी आपलं ह्याचं जिरायतीचं पीक म्हणून आपण तिचं चांगली जोपासना केली किंवा व्यवस्थित त्याची निगा केली तर आपल्याला 100% हरभऱ्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकतं. आणि त्यासाठी आपण हरभरा या पिकाची ऊसाचा खोडवा गेल्यानंतर लवकर साधारणतः 22 नोव्हेंबरच्या आसपास हरभरा आपण पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि पेरून घेतला लहान ट्रॅक्टरच्या साहाय्यानं. आणि आपण आता अलीकडे 10 वर्षात भरपूर व्हरायटी यामध्ये हरभऱ्यामध्ये आलेल्या आहेत. विजय, दिग्विजय, भरपूर व्हरायटी आहेत. विजय वगैरे ही व्हरायटी 10 वर्षाच्या पाठीमागली आहे. आणि अलीकडं जाकी म्हणून एक व्हरायटी आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाची, तर त्या व्हरायटीचा आपण करायचा निर्णय घेतला. जाकी 9218 म्हणून व्हरायटी आहे. आणि सुरुवातीला मर रोगाचा प्रादुर्भाव असतो जास्त हरभऱ्यात. बऱ्यापैकी काळी रानं असू द्यात किंवा इतर सगळी रानं असू द्यात, तर मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे त्यात जमिनीतून एक बुरशी हरभऱ्याला जास्त लागते. आणि त्यामुळं माणसं आमच्याकडे जास्त पश्चिम महाराष्ट्रात करत नाहीत हरभरा. का तर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त लागतो, मर लई लागत्या. तर मरीसाठी सुरुवातीला आपल्याला ट्रायकोड्रामा या जीवाणूची जर आपण बीज प्रक्रिया केली हरभऱ्याला तर बऱ्यापैकी मरीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी होते. ट्रायकोड्रामा, सुडोमोनस ह्या ज्या बुरशी आहेत, ह्या बुरश्या जमिनीतल्या बुरशीला मारायचं काम करतात, मित्र बुरशी म्हणून काम करते. आणि त्यामुळं काय होतं तर हरभऱ्याला मरीचं प्रमाण कमी येते. आणि आपल्याकडे काय होतं, ठराविक लोक अजून बीज प्रक्रिया करत नाहीत, तसंच हरभरा आणायचा आणि तसाच पेरायचा, त्यामुळं मरीचं प्रमाण वाढते. मग रासायनिक बीज प्रक्रियासुद्धा आपल्याला तशी फायद्याची पडत्या, पण रासायनिक बीज प्रक्रिया जी आहे ती थोड्या दिवसापर्यंत आपल्याला दाखवते रिझल्ट. पण जीवाणूंची जी बीज प्रक्रिया आहे बुरशींची, त्या उशीरपात्र आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. मग त्यासाठी आपण दोन्हीची बीज प्रक्रिया केली होती. पहिली रासायनिक बीज प्रक्रिया करून 2 दिवस आधी ठेवलेलं बी, आणि त्यानंतर लागणीच्या वेळेला आपण त्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया 1-2 तास आधी करून पुन्हा त्यानंतर आपण पेरणी केलेली. आणि मरीचं प्रमाण तुम्ही बघू शकता, मरीचं प्रमाण अत्यल्प कमी आहे. मरीचं प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 99% नाही, आणि 1% जी कुठं तर दिसतंय ती ही तुम्हाला अनुवंशिकता असते. आणि हरभऱ्यात ठराविक एखादं दुसरं बीज मरीचं प्रमाण ही राहतं, एखादं दुसरा टक्का, पण असं अतिप्रमाण होत नाही या बीज प्रक्रियेमुळं. त्यामुळं मुळात पहिल्यांदा बीज प्रक्रिया करणं ही काळाची गरज आहे. हरभऱ्याला असू दे, इतर कुठल्याही वनस्पतीला भाजीपाल्याच्या बीज प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता सकाळीच तुम्हाला एका शेतकऱ्याने विचारलं किंवा त्याची एक शंका होती, तुमच्यासमोर मांडली, तुम्ही त्याला व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. मी ऐकलं, थोडा कानुसा घेतला तुमच्या बोलण्याचा. त्यानं सांगितलं की अहो, गेल्या वर्षी आम्ही जो हरभरा केला होता तोच हरभरा आम्ही पेरला आणि 15 दिवसाला पाणी देतो, त्यामुळं ते हरभरा काही व्यवस्थित येणा झालेला आहे. त्यावेळेला तुम्ही त्याला काहीतरी सविस्तर मार्मिक उत्तर दिलेलं आहे. कोणतं होते? कसं आहे, हरभऱ्याचं बियाणं असू दे, इतर कुठलं बी बियाणं असू दे, हे पायाभूत बियाणं असणं महत्त्वाचं आहे. पायाभूत म्हणजे कसं आहे, त्या जे बियाणाचा प्लॉट आहे तो प्लॉट चांगला आणि
टप्पुरं बी असलेलं असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट रोगराई रोगयुक्त जर बियाणं असेल तर बियाण्याला जास्त मरीचा प्रॉब्लेम पुन्हा इतर रोगांचा प्रॉब्लेम जास्त येत असतो. त्यामुळं बियाणं कधी बी खात्रीशीर आणि चांगल्या कंपनीचं असावं, जेणेकरून जरी घरात जरी ठेवायचं म्हणलं तरीसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये पूर्वीचं जे बियाणं आहे त्याला रोगराई त्या झाडांना नसलेली, कारण अनुवंशिकता ही जास्त झाडातून येत असते, बियाण्यातून हे सुद्धा येत असते. त्यामुळं तिने काय केलं, तिने बाजारातून कुठंतरी विकत घेतलेलं बियाणं आणि तेच बियाणं तिने टोकलं बीज प्रक्रिया न करता. त्यामुळे त्यांचा प्लॉट जवळजवळ 2 महिने झाले काय तर अजून पाहिजे तसा उंच झालेला नाही आणि पाहिजे तसं त्यानं ग्रोथ घेतलेला नाही असं त्यांची विचारपूस होती. मग मी त्यांना सांगितलं की तुमचं बियाण्याची जे आहे ते तुम्ही असं कुठलं म्हणजे असं कोणाकडे तर आणून बारीक आहे का कसं आहे बी न चौकशी करता, व्हरायटीची न चौकशी करता. कारण आता अलीकडे ज्या व्हरायटी आल्या त्या मर रोगाला सुद्धा प्राधान्य देणार आहेत, तांबिरा रोगाला प्राधान्य देणारे आहेत. म्हणजे त्या रोगाला प्रतिकारक्षम अशा व्हरायट्या आता अलीकडं विद्यापीठानं शास्त्रज्ञांनी काढलेल्या आहेत. मग तशा व्हरायट्यांचा उपयोग केला पाहिजे आपण. जे पूर्वापार चालत आलेल्या व्हरायट्या जर आपण करत राहिलो तर त्यापासून मरीचा किंवा इतर ह्याचा प्रॉब्लेम जो आहे तो जास्त राहणार आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता, तुम्ही पाणी कितवं पाजलं सा? तर मी त्यांना सांगितलं की हरभरा ही अति पाण्याचं पीक नाही आहे, कारण हरभऱ्याला पाणी खूप कमी लागतं. पण आमची माळाची जमीन असल्यामुळं विषय काय आहे, साधारणतः आपण पेरल्या पहिलं पाणी दिलं उगवण्यासाठी आणि 25व्या दिवशी 24 ते 25व्या दिवशी दुसरं पाणी आणि तिसरं पाणी जे आहे हे आता फुलकळीच्या अवस्थेत, आता फुलं कुठं तर लागायला लागल्यात, त्या टायमाला आपल्याला तिसरं पाणी आपण द्यायला लागलो आहे. आता यात कसं आहे, फुल ज्या टायमाला पेत असते किंवा ज्या टायमाला झाडाला फुलं लागण्याची अवस्था असते तर ऐन बहारामध्ये ह्याला पाणी देऊन चालत नाही हरभऱ्याला. ऐन बहारामध्ये जर पाणी दिलं तर फुलगळ होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते आणि त्यामुळं ऐन बहारामध्ये पाणी न देता फुल लागायच्या अगोदर म्हणजे साधारणतः एक 4 दिवस अगोदर मग 8 दिवस अगोदर आपण पाणी जर दिलं तर फुलाची गळबी होत नाही आणि फुलांची संख्या वाढत्या. आणि हरभऱ्याचं कसं आहे, फुल पेतच झाड वाढत असते, फुल लागतच झाड वाढत असते. त्यामुळे ही पाणी खूप महत्त्वाचं असते. साधारणतः 40-45 दिवसाच्या आसपास जी पाणी असते ती खूप महत्त्वाचं असते. ती पाणी आत्ता आपण देत आहे. म्हणून तिने विचारलं की आत्ता कितवं पाणी तुम्ही देताय आणि कुठल्या परिस्थितीत देताय. मग त्यासनी सविस्तर माहिती दिलेली गुरुजींनी बऱ्यापैकी मला वाटते ऐकली असेल कुठं. हो, मी माझ्या सामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आजूबाजूच्या विद्वान आणि उत्कृष्ट अभ्यासू शेतकऱ्यांची मी मुलाखत घेतो, त्यांच्या बोलण्यामध्ये सहभागी होतो. अशा प्रकारे आमच्या ह्या माजी डायरेक्टर सुरेश चाळके यांचा ह्या हरभरा शिवार आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडं थांबूया, व्हिडिओ आपला मोठा व्हायला लागेल. त्यांचं पाणी पाजण्याचं कामकाज सुरू आहे. ठीक आहे.